नमस्कार विद्यार्थी मित्र हो. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी ज्ञानरंजन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. आज आपण द्वितीय वर्ष BA म्हणजेच SY BA या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक लेक्चर घेत आहोत. SY BA मध्ये असणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचा मराठी विषय आहे त्यामध्ये MAR 211 म्हणजेच स्वातंत्र्योत्तर वाङ्मयीन प्रवाह म्हणजेच साहित्य प्रवाह हा जो विषय आहे त्या विषयामध्ये जो तिसरा घटक आहे तो तिसरा घटक आज आपण अभ्यासणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे बदललेले जीवन संदर्भ आणि नवे साहित्य प्रवाह आणि त्या नव साहित्याचे स्वरूप. या व्हिडिओच्या अगोदर आपण MAR 211 या विषयाचे 2 घटक आणि त्या 2 घटकांचे वेगवेगळे व्हिडिओ ऑलरेडी ज्ञानरंजन मराठी या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्यामध्ये पहिला घटक जो होता तो म्हणजे नवसाहित्य आणि नवसाहित्याची पूर्वपीठिका किंवा आपण त्याला पार्श्वभूमी म्हणतो, तो घटक आपण त्या ठिकाणी अभ्यासलेला आहे. त्यानंतर दुसरा घटक होता नवसाहित्याची भूमिका, नवसाहित्याची प्रेरणा आणि नवसाहित्याच्या वेगवेगळ्या प्रवृत्ती. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या नवसाहित्यामुळे जे जीवनातले संदर्भ बदलत गेलेले आहेत आणि बदललेल्या जीवन संदर्भामुळे नवसाहित्यामध्ये काय बदल झाले, त्याचं स्वरूप कसं बदलत गेलं, याचा एक थोडक्यात आढावा आपण आजच्या या लेक्चरमध्ये घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. घटक क्रमांक 3 बदललेले जीवन संदर्भ आणि त्या जीवन संदर्भानुसार बदललेल्या जीवन संदर्भानुसार नवनवीन वाङ्मयीन प्रवाह आणि त्यामध्ये नवसाहित्य आणि त्या नवसाहित्याचं स्वरूप. तत्पूर्वी आपण प्रस्तावना पाहूया. प्रस्तावनेमध्ये आपण जो कालखंड बदलत गेलेला आहे त्या बदललेल्या कालखंडाच्या बद्दलची पार्श्वभूमी समजावून घेणार आहोत. खरं तर हा घटक अभ्यासल्यानंतर आपल्याला 1945 च्या आसपास समाजामध्ये जी आर्थिक, राजकीय, शैक्षणिक किंवा धार्मिक परिस्थिती असेल आणि त्या परिस्थितीनुसार बदललेले जीवनातले संदर्भ आणि अर्थातच त्यामुळे मराठी साहित्यामध्ये निर्माण झालेल्या नव्या नव्या प्रवाहांचे स्वरूप देखील आपल्याला समजून घेता येईल. मग त्यामध्ये कविता असतील, कथा असतील, कादंबऱ्या असतील, नाटकं असतील, समीक्षात्मक लेखन असेल इत्यादी वाङ्मय प्रकारामध्ये नव्या नव्या निर्मितीचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. खरं तर 1945च्या कालखंडाचा विचार करत असताना ह्या कालखंडाच्या सुरुवातीला जगामध्ये, इतिहासामध्ये ज्या ज्या घटना घडून गेल्या त्या घटनांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. मग कोणत्या घटनांचा विचार करावा लागेल? ज्या सर्वच्या सर्व घटना 1945च्या आसपास घडून गेल्या इतिहासामध्ये. त्यामध्ये दुसरे जागतिक महायुद्ध म्हणजे ते 1939ला सुरू झालेलं होतं आणि 1945ला संपलेलं होतं. ती देखील एक महत्त्वाची घटना आपल्याला विचारात घ्यावी लागेल. त्यानंतर भारताचं स्वातंत्र्य 1947ला, भारत पाकिस्तान अशी झालेली फाळणी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 30 जानेवारी 1948 रोजी झालेली हत्या, अशा माणसांची मने हलवून टाकणाऱ्या वेगवेगळ्या घटना त्या ठिकाणी त्या काळामध्ये घडल्या. त्यांचा आपल्या भोवतीच्या जीवनावर तसाच साहित्यावरही प्रभाव पडणं स्वाभाविकच होतं. त्याचबरोबर 1920 नंतर जी विविध स्वरूपाची आंदोलनं सुरू झाली, आपली आर्थिक स्थिती, भांडवलशाहीचा प्रसार, कामगारांच्या, शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या चळवळी, मध्यम वर्गाचा विस्तार, याही गोष्टींचा साहित्यावर त्या काळामध्ये परिणाम झालेला आपणास पाहावयास मिळतो. आणि मग 1945च्या आसपास समाजामध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या घटना घडल्या आणि त्या घटनांमुळे भारतीय समाजाचे 3 गट, 3 टप्पे किंवा 3 ठळक वर्ग पडलेले होते. ते कोणते? तर पहिला वर्ग म्हणजे ब्रिटिश आपल्याकडे आल्यामुळे आपल्याकडे भांडवलदार लोकांचा, उद्योगपतींचा, बिल्डरांचा एक वर्ग तयार झाला. दुसरा गट म्हणजे सरंजामदार, जमीनदार या वर्गाकडून शोषण केला गेलेला, दडपला गेलेला शेतकऱ्यांचा वर्ग. आणि तिसरा म्हणजे बुद्धिजीवी, पांढरपेशा,
व्यावसायिक लोकांचा वर्ग, नोकरी करणाऱ्यांचा वर्ग. मग या खनिज महानगरातून अस्तित्वात आलेल्या कारखान्यातून काम करणारा कामगार वर्ग, तो सुद्धा या ठिकाणी अल्प प्रमाणात का होईना पण अस्तित्वात होता. मध्यमवर्गीय व्यक्तींनी महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. हा वर्ग ब्रिटिश सत्तेच्या काळातच वाढला. हं. अशा थोडक्यात या प्रस्तावनेचा विचार करत असताना त्या काळामध्ये घडलेल्या घटनांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. आणि मग त्या काळामध्ये ज्या घटना घडल्या म्हणजे 1945 ते 1960 दरम्यानचा जो कालखंड आहे, त्या कालखंडामध्ये घडलेल्या घटनांचा प्रभाव, परिणाम अर्थातच साहित्यावर होत असतो. आपल्याला माहिती आहे, साहित्य आणि समाज आपण मला वाटतं एफ-वायच्या वर्गामध्ये शिकलोय. साहित्य आणि समाजाचा परस्पर संबंध आहे. साहित्याशिवाय समाज नाही आणि समाजाशिवाय साहित्य नाही. म्हणजे साहित्यामध्ये काय असतं, तर समाजाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटत असतं. आणि मग आपण जो कालखंड विचारात घेतलेला आहे 1945 ते 1960, मग या कालखंडामध्ये जे आपल्याकडचे वेगवेगळे वाङ्मय प्रकार तयार झाले, कथा असतील, कविता असतील, कादंबऱ्या असतील, नाटकं असतील, समीक्षात्मक लेखन असेल आणि मग त्या वाङ्मय प्रकारांची वैशिष्ट्य काय सांगता येतील, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कथा या वाङ्मय प्रकारामध्ये नेमकं काय बदल झाला 1945 ते 60 या कालखंडामध्ये, त्याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर 1940च्या आसपास मराठी कथेला स्थितिशीलता आलेली होती. म्हणजे काय तर कथा या वाङ्मय प्रकारातलं चैतन्य, उत्साह हरवलेला होता आणि कुठेतरी मनोरंजक गोष्टीचं स्वरूप कथेला आलेलं होतं. दिवाकर कृष्ण यांच्या कथा असतील आणि त्यांच्या कथांनी दिलेली काव्यात्मता मराठी कथेमध्ये रुजलीच नाही. एकामागून एक निघालेल्या नियतकालिकांमधून कथा प्रसिद्ध होऊ लागल्या त्या काळामध्ये. पण बहुतेक कथा तंत्रकुशल अथवा अनुरंजकच असायच्या. फडके असतील, खांडेकर असतील यांच्या कथारचनेची छाया दुसऱ्या पिढीतल्या कथाकारांवर होतीच. त्यात म्हणजेच काय बघा, की 1945 ते 60 या कालखंडातील जी कथा होती ती स्थितिशील होती आणि मनोरंजक होती असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि मग त्या कालखंडामध्ये वेगवेगळे जे कथाकार होते त्यांची आपल्याला या ठिकाणी नावं घेणं गरजेचं आहे. त्यामध्ये कुसुमावती देशपांडे, गंगाधर गाडगीळ असतील, दिवा मोकाशी, अरविंद गोखले, प्रभाकर पाध्ये, वामन चोरघडे, गल ठोकळ, पुभा भावे, रवा दिघे या कथाकारांचा आपल्याला विचार करावा लागेल. त्याचबरोबर नव्या कथाकारांच्या पहिल्या पिढीत बिनीचे कथाकार म्हणून गंगाधर गाडगीळ यांचं नाव घ्यावं लागेल. अरविंद गोखले, पुबा भावे, व्यंकटेश माडगुळकर आणि शांताराम या कथाकारांनाच त्या ठिकाणी स्थान द्यावं लागेल. मर्ढेकरांनी मराठीमध्ये आधुनिकतावादाचा जो पाया घातला हे आपण अगोदर पाहिलेलं आहेच. आणि त्या मर्ढेकरांनी मराठी कवितेचा आणि समीक्षेचा खरं तर कायापालट केला. कथेच्या क्षेत्रामध्ये हे कार्य गंगाधर गाडगीळ यांनी केलं आणि त्यांनी नवीन कथा लिहिली, नवकथा लिहिली. त्या कथेची भूमिका मांडणारे लेख गाडगीळांनी लिहिले. नव्या आणि जुन्या कथेचे मूल्यमापन केले. मर्ढेकरांचा वाङ्मय विचार पचवून गाडगीळ यांनी आपली समीक्षा दृष्टी निश्चित केली. मग गंगाधर गाडगीळ यांचा पहिला कथासंग्रह मानसचित्रे हा खरं तर 1946 सालीच प्रकाशित झाला होता. ह्या संग्रहातील कथांची निवेदन शैली, तिच्यातील विरोधात्मक रचना, मानसिक व्यापारांच्या गुंतागुंतीचे चित्रण, प्रतिमांचा अर्थपूर्ण उपयोग, काव्यात्मता आणि विनोद इत्यादी अनेक गोष्टींमुळे गाडगिळांचे कथेचे निराळेपण त्या ठिकाणी लक्षात येतं. मराठी लघुकथेची जुनी लाज नव्या सुताने राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही थोड्या लेखकांपैकी श्री गंगाधर गाडगीळ हे एक नाव आहे. आणि अशी प्रशस्ती, असं त्यांचं कौतुक बासी मर्ढेकर यांनी सत्यकथा नावाच्या त्या ठिकाणच्या मासिकातून केलेलं आहे. मानसचित्र या संग्रहानंतर गाडगिळांचे कथालेखन विविध संग्रहातून आलेलं आहे. कडू आणि गोड, नव्या वाटा, भिरभिरे, श्रावण, आठवण वगैरे वगैरे संग्रह त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. गाडगिळांचे ज्या कथा होत्या त्या कथा देखील स्थितिशील, मनोरंजक असलेलेच आपणास पाहावयास मिळतात. म्हणजेच काय तर 1945 ते 1960 या कालखंडामधल्या कथा ह्या स्थितिशील आणि मनोरंजक होत्या. दुसरा जो वाङ्मय प्रकार आहे तो कविता. कविता विचार करत असताना 1945 ते 60 या कालखंडामध्ये कविता या वाङ्मय प्रकारावर रविकिरण मंडळाचा फार मोठा प्रभाव असलेला पाहावयास मिळतो. जे रविकिरण मंडळ 1923 मध्ये अस्तित्वात आलं होतं
त्या मंडळामध्ये कोण कोण होतं तर माधव ज्युलियन, गिरीश यशवंत इत्यादी प्रमुख कवी आणि त्या कवींनी सुरू केलेलं लेखन असतानाच त्या रविकिरण मंडळामध्ये समाविष्ट नसलेले व स्वतःची अशी वेगळी कविता लिहिणारे कवी देखील उदयास आलेले होते. त्यामध्ये देशपांडे, बाबा बोरकर, वाराकांत, पुशिरेगे, अनिल अनिल म्हणजेच आत्माराम रावजी देशपांडे, कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर, बहिणाबाई चौधरी, इंदिरा संत, श्रीकृष्ण पोवळे या कवींचा त्या ठिकाणी समावेश होतो. आणि या सगळ्या कवींचं लेखन 1945 ते 60 या कालखंडात सुरू होतं. त्यामुळे त्यांच्या 1945 पर्यंतच्या कवितेचा थोडक्यात परिचय करून घेणं आवश्यक आहे. देशपांडे यांची शीळ ही कविता 1954 मध्ये त्या ठिकाणी प्रकाशित झाली, पण 1929 मध्ये ती लिहिली गेली होती आणि त्या कवितेची ध्वनिमुद्रिका निघाल्यामुळे ती विशेष लोकप्रिय देखील झाली. देशपांडे यांची कविता प्रामुख्याने भावकविता आहे. तिचा विषय देखील प्रेम आहे. प्रेमभावनेच्या विविध छटा त्यांच्या कवितेतून आविष्कृत झालेल्या आहेत. तत्कालीन रविकिरण मंडळाच्या कवितेहूनही निराळी ठरली. याचं कारण म्हणजे त्यांच्या कवितेमधल्या बोलीभाषेचं सहज रूप, नादमय लयमधुर अशी रचना. या कवितेत प्रेम हा विषय असला तरी तो विषय म्हणून येत नाही, भावांची अभिव्यक्ती असेच त्याचे रूप आहे. कवितेतील प्रेमभावनेची अभिव्यक्ती करत असताना ग्रामीण जीवनाची, ग्रामीण निसर्गाची पार्श्वभूमी त्यांनी या अभिव्यक्तीत कशी मुरवली हे आपण या ठिकाणी 2 ओळींच्या माध्यमातून समजावून घेऊया. वाहे झरा ग झुळझुळ वाणी, वाहे झरा ग झुळझुळ वाणी, तिथं वाऱ्याची गोडगोड गाणी, तिथं राया तू उभा असशील, तिथं रायाचे पिकले मळे, वर आकाश शोभे निळे, शरदाच्या ढगाची त्याला झील. किंवा दुसरे कवितेचा विचार करता येईल की ही मोठ भरे भरभरा चढे करकराजी, विहिरीत बघावा कोणी जरा धाकोनी जी, पाण्यात लई भोवरे फेस गरगरेची. म्हणजे ग्रामीण परिसराचा व भाषेचा गोडवा असलेल्या कवितांमधून प्रेमाची अनुभूती आणि निसर्गाविषयीची अनुभूती एकत्रच आलेली दिसते. या कवितेच्या अनलंकृत अधिक साधेपणाने त्या काळी वाचकांना मोहित केलं असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजेच 1945 ते 1960 या कालखंडातल्या कवितांचा विचार करत असताना 2 मुद्दे आपल्याला फार महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे रविकिरण मंडळातले कवी आणि त्या कवींनी लिहिलेल्या कविता आणि त्या कवितांमधून आलेली निसर्गाची प्रतिमा. हे मुद्दे मला वाटतं या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. तिसरा जो वाङ्मय प्रकार आपल्याला बघायचा आहे 1945 ते 1960 या कालखंडामधला, तो आहे कादंबरी. आता कादंबरीचा विचार करत असताना थोडंसं आपण मागं थोडं गेलो 40च्या अगोदर म्हणजे 1935च्या आसपास मराठी कादंबरीला खऱ्या अर्थानं नव्या पद्धतीनं चालना देणारे जे कादंबरीकार होते त्यामध्ये विभावरी शिरूरकर असतील, साने गुरुजी असतील यांसारखे अपवादात्मक लेखक कादंबरीकार त्यावेळेस आपणास पाहावयास मिळतात. आणि त्याच्याही आधी श्रीधर व्यंकटेश केतकर, वामन जोशी, नारायण फडके म्हणजेच नासी फडके, नारायण सीताराम फडके, विष्णू सखाराम खांडेकर, गजानन त्र्यंबक माडखोलकर यांच्या कादंबऱ्या ह्या काळात प्रकाशित होतच होत्या. वाचकांमध्ये ते लोकप्रिय देखील होते. बहावी वरेरकर, पु ल देशपांडे, रघुवीर सामंत, द र कवठेकर इत्यादी लेखकांचाही त्या काळातील लोकप्रिय कादंबरीकारांमध्ये समावेश करता येईल. 1939 मध्ये प्रकाशित झालेली विश्राम बेडेकर यांची रणांगण ही नव कादंबरीची खरं तर सुरुवात मानता येईल. महत्त्वाची कादंबरी आहे विश्राम बेडेकरांची रणांगण आणि त्या कादंबरीपासूनच खऱ्या अर्थानं नव कादंबरीला सुरुवात झाली असं आपणास म्हणता येईल. त्याचबरोबर रवा दिघे यांची पानकळा, मर्ढेकरांचीच रात्रीचा दिवस या कादंबऱ्या देखील प्रकाशित झाल्या. त्यानंतर पुढे दिघे यांचीच सराई, मर्ढेकरांची तांबडी माती, पाणी, बिवलकरांची सुनीता, श्रीना पेंडसेंची एल्गार इत्यादी कादंबऱ्यातून नवीनतेची चिन्ह आपणास पाहावयास मिळतात. 1950 मध्ये विभावरी शिरूरकर यांची बळी कादंबरी, श्रीना पेंडसे यांची हद्दपार आणि वसंत कानेटकर यांची घर या 3 कादंबऱ्या मात्र या ठिकाणी लक्षात ठेवाव्या अशा आहेत. कविता आणि कथा या क्षेत्रात जो जोम आणि जो उत्साह आढळतो तो कादंबरीच्या क्षेत्रात तितकासा पाहायला मिळत नाही. 1945 ते 1960 या कालखंडामध्ये असं निरीक्षण समीक्षकांनी मांडलेलं आहे. 1945 ते 1960 या काळात कविता, कथा या वाङ्मय प्रकारामध्ये नवनवे कवी, नवे कथाकार आपल्यास पाहावयास मिळतात. तशी बहर घालणारे फारसे नव कादंबरीकार नव्हते. वि. शिरवाडकरांच्या वैष्णव, जानवी, गोनी दांडेकर यांची तुडवलेले घरकुल,
सिंधुकन्या अण्णाभाऊ साठे यांची चित्रा, वा.ब. कर्णिक यांची वाडगीन, बाबा बोरकर यांची भावीन इत्यादी उल्लेखनीय कादंबऱ्या आपणास सांगता येतील. 1935 ते 1950 या कालखंडातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंगाली कादंबरीकार शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कादंबऱ्यांचे भावे वरेरकर यांनी केलेले अनुवाद, ट्रान्सलेशन. मराठी कादंबरीतील जीवनक्षेत्र हे किती मर्यादित आहे हे त्या अनुवादाने आपणास दाखवून दिलं होतंच. 1940 ते 1950 या काळातले बेडेकर, मर्ढेकर आणि दिघे हे 3 महत्त्वाचे कादंबरीकार आहेत. त्यांच्या लेखनाचा परामर्श घेण्यापूर्वी 1951 ते 1960 ह्या काळात कोणते कादंबरीकार उदयाला आले व त्यांच्या कोणत्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या ते आपण थोडक्यात पाहूया. श्री बिवलकर यांची शुभा कादंबरी जी 1951ला प्रकाशित झाली. त्यानंतर श्री ना पेंडसे यांची गारंबीचा बापू ही फार गाजलेली कादंबरी 1952ला प्रकाशित झाली. त्याचबरोबर हत्या 1954ला प्रकाशित झाली. यशोदा 1956ला प्रकाशित झाली. कलंदर ही 1959ला प्रकाशित झाली. त्याचबरोबर वसंत कानेटकर यांची पंख, गोनी दांडेकर यांची शितू, पडघवली, कुणा एकाची भ्रमणगाथा, माचीवरला बुधा. त्यानंतर शरदचंद्र मुक्तिबोध यांची क्षिप्रा ही 1954 साली प्रकाशित झालेली कादंबरी प्रसिद्ध आहे. गंगाधर गाडगीळ यांची लिलीचे फूल, व्यंकटेश माडगूळकरांची बनगरवाडी जी कादंबरी 1954लाच प्रकाशित झाली होती आणि त्याच कादंबरीवर नंतर मराठीमध्ये चित्रपट देखील आलेला होता बनगरवाडी नावाचा. दिबा मोकाशी यांची देव चालले, अण्णाभाऊ साठे यांची फकीरा कादंबरी, उद्धव शेळके यांची धग कादंबरी, भाऊ उपाध्याय यांची डोबाऱ्यांचा खेळ ही 1960ची कादंबरी. अशा वेगवेगळ्या कादंबऱ्यांचा आपणाला विचार करावा लागेल. आणि याच काळात पु भा भावे यांची अकुलिना आणि रणजित देसाई यांची बारी ह्या नव्या लेखकांच्या उल्लेखनीय कादंबऱ्या आपणास आधीच्या पिढीतील वि. स. खांडेकर यांच्या ययाती सारख्या कादंबरींची आठवण करून देतात. कादंबरी ह्या वाङ्मय प्रकाराच्या बाबतीत नव्या कादंबरीच्या आरंभाच्या सुरुवातीच्या खुणा विभावरी शिरूरकर यांच्यापासूनच आपणास दिसलेल्या आहेत. 1934मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या हिंदोळ्यावर ह्या कादंबरीच्या रूपाने तत्कालीन मनोरंजन प्रधान कादंबरी होऊन वेगवेगळी वैचारिक आंदोलने निर्माण करणारी गांभीर्याने लिहिलेली अशी कृती कादंबरी वाचकांसमोर आलेली आहे. विभावरी शिरूरकर आणि साने गुरुजी यांच्या कादंबऱ्या म्हणजे मनोरंजनपर कादंबऱ्यांच्या लाटेला थोपून वास्तव दर्शन देणाऱ्या आणि कलात्मक असणाऱ्या कादंबऱ्या होत्या. परंतु त्या काळातील दिग्गज कादंबरीकार फडके, खांडेकर, माडखोलकर यांची लोकप्रियता एवढी उदंड होती की शिरूरकरांच्या आणि साने गुरुजींची जी वेगळी वाट शोधण्याचा प्रयत्न होता त्याला फारसा अर्थ राहिला नाही किंवा फारसं यश आलं नाही. पुढे नाटकाचा विचार करत असताना, नाटक या वाङ्मय प्रकाराचा विचार करत असताना आपणास वेगवेगळ्या नाटककारांचा आणि वेगवेगळ्या नाटकांचा देखील या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. 1945 ते 1960 या कालखंडाचा विचार करत असताना अभिरुची नावाचं जे मासिक होतं साधारण 1946च्या मार्च, एप्रिल, मे आणि जून अशा 4 महिन्यांमध्ये 4 अंकातून गोविंद केशव भट यांनी नवे नाट्य या विषयावर वेगवेगळे लेख लिहिले, आर्टिकल लिहिले आणि या लेखांमध्ये नवे नाट्य आणि मराठीतील नवे नाट्य या 2 विषयांवर त्यांनी आपले विचार मांडले. त्यांच्यामध्ये नव्या नाट्याचा जन्म युरोपात झाला आणि त्याचा जनक हेनरिक इब्सेन हा होता. इब्सेनने अडॉल्स हाऊस म्हणजेच घरकुल हे नाटक लिहिलं आणि ह्या नाटकाच्या शेवटी त्या नाटकाची नायिका नोरा आपल्या नवऱ्याचे घर सोडून जाते असे दाखविले आहे. नोराच्या त्या कृतीने सर्व युरोपला धक्का बसला होता. नोराच्या ह्या कृतीतून सहनशीलपणा, शांत विवेक आणि सत्य स्वीकारण्याचे तेजस्वी धाडस ह्या गोष्टी जाणवत होत्या. नोराच्या ह्या कृतीच्या परिणामाचे वर्णन करताना एका लेखकाने म्हटले आहे की नोराने घर सोडताना दार आपटल्याचा जो आवाज झाला त्या आवाजाने सारा युरोप हादरून गेला. त्या आवाजाचा टाहो फोडीत नवनाट्याच्या रूपाने नव्या नाटकाने त्या ठिकाणी जन्म घेतला असं गोके भट म्हणतात. खरं तर नव्या नाटकाची, नवनाट्याची व्याख्या कशी करता येईल, ज्याला आपण नवे नाट्य म्हणून संबोधावे त्याचा पहिला विशेष असा सांगता येईल की ते सामाजिक स्वरूपाचे असून त्याला व्यक्तिसंसाराचे चित्र रंगविताना एका मोठ्या सामाजिक प्रश्नाला तोंड फुटलेले असते. आपल्या कल्पना आपण बदलल्या पाहिजेत. जुन्या मुरदाड संकेतांचे नवे जिवंत अर्थ आपण बनवायला पाहिजेत. अशी मनोमन खात्री नवनाट्याची खूण सांगणारी आहे, ओळख सांगणारी आहे. नवनाट्याचे अंतरंग दाखवून पुढे बहिरंगात कोणते बदल झाले हे देखील त्या ठिकाणी भटांनी सांगितलेलं आहे, गोके भटांनी.
पूर्वीची बहुप्रवेशी रचना जाऊन त्या जागी एकांकिका, एक प्रवेशी रचना नाट्यलेखनात आली. सोगत आलं, एकमुखी लांबच लांब भाषण आलं, इत्यादी नाट्यसंकेतांना त्या ठिकाणी अ, रजा मिळाली असं देखील ते म्हणतात. संवाद सोपा झाला, सुटसुटीत आणि लहान झाला, छोटा झाला. पात्रांच्याच भाषणातली भाषेची अलंकारिक फुलोरे आणि कोट्यधिकांची आतषबाजी कमी होऊन भाषा साधी, स्वाभाविक आणि खऱ्या अर्थाने बोलभाषा झाली. नाटककारांमध्ये आपण 1939 पासून 1965 पर्यंत विचार केला असता अ, मोतीराम गजानन रांगणेकर यांच्या नाटकांचा विचार करावा लागेल. त्यामध्ये आशीर्वाद, कन्यादान, नंदनवन, कुलवधू, अलंकार, माझे घर, एक होता म्हातारा, कोण एके काळी, माझे घर, माहेर, रंभा अशा वेगवेगळ्या नाटकांचा विचार करावा लागेल. नाट्य मनवंतर ही नाट्यसंस्था बंद पडल्यानंतर 5-6 वर्षांनी नाट्य निकेतन ही रांगणेकरांनी संस्था सुरू केली आणि त्या काळात मराठी रंगभूमीवर बोलपटांचं आक्रमण झालं होतं. नाटकाचा प्रेक्षक वर्ग बोलपटानं खेचून घेतला आणि त्यामुळं मग परत नाट्यगृहाकडे वळवण्यासाठी आवश्यक अशी सामुग्री असलेली नाटकं लिहिणं व बसवणं आवश्यक झालं होतं आणि रांगणेकरांनी ही वस्तुस्थिती आपल्या डोळ्यासमोर ठेवली होती. 5-6 गोड गाणी, स्त्रियांच्या भूमिका स्त्रियांनी करणे, वास्तववादी नेपथ्य, प्रचलित जीवनावरील लहान-मोठ्या प्रश्नांशी संबंधित असलेली एकजिन्सी स्वरूपाची कालानुरूप अल्पविस्तार असलेली विषयाचा फार मोठा तात्विक बडिवार नसलेली चटकदार शैलीची, त्यातल्या त्यात महत्त्वाच्या मुद्द्यांच्या विवेचनाची प्रेक्षकांना सहज ओळख पटेल अशी संवाद असणारी खुबीदार नाटकं आणि ह्या नाटकांना उपयुक्त होईल अशा सर्वसाधारणपणे समंजस नटवर्ग ही रांगणेकरांच्या रंगभूमीची मुख्य सामग्री होती. अशा शब्दात नारायण काळे यांनी रांगणेकर यांच्या नाटकाच्या कारकिर्दीचा आढावा घेतलेला आहे. म्हणजेच वैचारिक स्वरूपाचा संघर्ष आपणास नाटक या वाङ्मय प्रकारामध्ये 1945-60 या कालखंडामध्ये पाहावयास मिळतो. आणि कादंबरीचा विचार करत असताना निवेदनामध्ये झालेला बदल हा खूप महत्त्वाचा भाग आहे. कवितेमध्ये निसर्ग प्रतिमा आणि कथेमध्ये स्थितिशीलता आणि मनोरंजकता हीच खरं तर वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील. पुढे आपण ललित गद्य आणि आत्मलेखन याचा विचार करत असताना खरं तर सुरुवातीला ललित गद्याचा विचार करत असताना गुजगोष्ट, लघुनिबंध, ललित निबंध ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वाङ्मय प्रकाराला नंतर ललित गद्य असं नाव मिळालं. यामध्ये मग कोणकोणत्या गोष्टी असतात तर प्रवास वर्णन असतं, व्यक्तिचित्र असतात, आठवणी असतात, अनुभवकथन असतं, भाव आणि विचारांची लालित्यपूर्ण भाषेत केलेली मांडणी असते. अशा विविध प्रकारांचा समावेश आपणास ललित गद्यामध्ये करता येतो. ह्या ललित गद्यामध्ये काव्यात्मकता असते, वैचारिकता असते. एखादा ललित लेख कथेच्या जवळपास गेलेला देखील दिसतो. कधी विनोदाची निर्मिती झालेली दिसते, कधी भावनांची अभिव्यक्ती झालेली दिसते. 1958 मध्ये प्रकाशित झालेल्या अ.ना. देशपांडे यांच्या आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास या ग्रंथामध्ये लघुनिबंध हाच शब्द वापरलेला आहे. 1968 साली प्रकाशित झालेल्या प्रदक्षिणा ह्या ग्रंथाच्या 4थ्या आवृत्तीत भीमराव कुलकर्णी यांनी म्हटले आहे, एक कालखंड असा होता की त्यावेळी मराठी वाङ्मयाचा आढावा घेताना लघुनिबंध ह्या वाङ्मय प्रकाराचा समावेश त्यामध्ये स्वतंत्रपणे करणे अत्यावश्यक होते. परंतु गेल्या 5-6 वर्षात ही आवश्यकता कमी होत गेली आणि मग संकीर्ण ललित गद्य असे ऐसपैस नाव देऊन कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, कविता इत्यादी वाङ्मय प्रकारात न बसणाऱ्या वाङ्मयाचा समावेश ह्या प्रकारात करण्यात येऊ लागला. अनंत काणेकरांनी आपल्या धुक्यातून लाल ताऱ्याकडे, आमची माती आमचे आकाश या पुस्तकाने प्रवास लेखनामध्ये एक नवेपण आणलं होतं. प्रवासातील स्थलवर्णन, व्यक्तिवर्णनापेक्षा प्रवासातील अनुभवांची प्रतिक्रिया व्यक्त करणं हे काणेकरांनी महत्त्वाचं मानलं. म्हणजेच काय तर ललित गद्यामधून किंवा आत्मलेखनामधून, प्रवास वर्णनामधून वाचकोन्मुख संवाद, वाचकोन्मुख अनुभव त्या ठिकाणी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तत्कालीन ललितकारांनी केलेलं आपणास पाहावयास मिळतं. आतापर्यंत आपण या घटकामध्ये जो काही भाग बघितला म्हणजेच 1945 ते 1960 या कालखंडामध्ये जे वाङ्मय प्रकार तयार झाले, कथा, कविता, कादंबऱ्या, नाटकं, आत्मलेखनं, प्रवास वर्णनं अशा प्रकारचे आणि त्यांची वैशिष्ट्ये आपण पाहिली. आता आपण थोडक्यात सारांश पाहूया. खरं तर दुसऱ्या महायुद्धानंतर जो प्रचंड नरसंहार झाला त्यानं खरं तर सगळं जग हादरून गेलेलं होतं आणि मानवी सुख, मानवी प्रगती धोक्यात आली होती. युद्धानंतर मानवी मूल्यांची जी पडझड झाली होती त्यामुळे लेखक अस्वस्थ झाला होता आणि सगळेच जीवनसंदर्भ बदललेले आहेत. म्हणून या कालखंडातील संवेदनाशील लेखकाला नवीन भान आलं.
हा एक महत्त्वाचा भाग आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. संवेदनशील लेखकाचे नवभान हा मुद्दा आपल्याला या कालखंडातल्या साहित्यकारांमध्ये आलेला दिसतो. आशय आणि अभिव्यक्तीची एकात्मता. बासी मर्ढेकरांनी अर्थशून्य आशयहीन जीवनाचे चित्र तर रेखाटलेच, पण काव्य भाषेचे रूपही बदलून टाकले. काव्याचे विषय, काव्याची रचना, काव्य म्हणजे कविता, काव्यातील प्रतिमा आणि काव्याची भाषा ह्या विषयीचे रूढ संकेत बदलून, जुने संकेत बदलून त्यांनी नवीन संकेत सुरू केले. नवकाव्याचे स्वरूप अनेक कवींना प्रेरक ठरले. शरदचंद्र मुक्तिबोध यांनी तर मार्क्सवादी विचारधारेतील आशयात आपल्या कवितेचे द्रव्य शोधले. कवितेचा आशय आणि कवितेची अभिव्यक्ती यांची एकात्मता आपल्याला या कालखंडामधल्या वाङ्मय प्रकारांमध्ये पाहावयास मिळते. पुढे आधुनिकतावादाचा पाया. मग खरं तर मर्ढेकरांनी त्यांच्या कथेच्या माध्यमातून आधुनिकतावादाचा पाया मर्ढेकरांप्रमाणे कथेच्या क्षेत्रात म्हणजे मर्ढेकरांनी जसं कवितेमध्ये आधुनिकतावादाचा पाया घातला, त्याचप्रमाणे कथेच्या क्षेत्रात आधुनिकतावादाचा पाया गंगाधर गाडगीळ यांनी घातला. त्यांनी नवी कथा तर लिहिलीच, पण नव्या कथेची भूमिका ठामपणे मांडली. माणसाचे शुद्रत्व ते जसे रंगवतात, तसे अशाश्वती, अस्थिरता, धास्ती, भयाकुलता इत्यादी विकारांनी ग्रस्त झालेल्या जीवनाचा अन्वयार्थ देखील लावतात. पुढे सामाजिक स्थितिगतीचे चित्रण आपल्याला या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारांमधून पाहावयास मिळते. या काळामध्ये कादंबरी असेल, कथा असेल, कविता असेल, नाटकं असतील आणि या सगळ्यांमधून खरं तर रंजनापेक्षा माणूस आणि समाजव्यवस्था, मनुष्य आणि त्यांचे आंतरविश्व यांच्यातील संघर्षाचं चित्रण करण्याचा प्रयत्न होऊ लागला. स्वतःसोबत आपल्या भोवतालच्या सामाजिक स्थितिगतीचे चित्रण करण्याचा प्रयत्न त्यावेळेच्या वाङ्मय प्रकारांमधून झालेला पाहावयास मिळतो. अशा पद्धतीने आपण थोडक्यात या घटकाचा आढावा घेतलेला आहे. बदललेले जीवनसंदर्भ 1945 ते 1960 या कालखंडामधले बदललेले जीवनसंदर्भ आणि त्या कालखंडामध्ये तयार झालेले नवे वाङ्मयीन प्रवाह, प्रकार आणि त्यांचं स्वरूप याचा थोडक्यात आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. अजून आपण एक चौथ्या घटकावर देखील स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. अभ्यास चालूच ठेवा. लवकरच तुमची परीक्षा होईल. धन्यवाद.